सिनेमा प्रत्येकाच्या आवडीचा विषय, मग नाटक असेल, त्यासोबत खूप सगळे जे प्रकार असतात ज्यामधून आपण आपला विरंगुळा शोधत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की हा फक्त आपल्या विरंगुळ्याचा भाग नाही, तर ही एक खूप मोठी इंडस्ट्री आहे. या ठिकाणी खूप सगळ्या संधी सुद्धा उपलब्ध आहेत आणि नेमका ह्या संधी कुठे शोधायच्या हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. त्यात आपण विदर्भातले आपल्यासाठी नेमक्या काय संधी आहेत. नमस्कार, मी जया तुमच्या सगळ्यांचं आजच्या या विशेष भागात अगदी मनापासून स्वागत करते. आजचा हा विशेष भाग योलो स्पॉटलाइट या माध्यमातून आपण रेकॉर्ड करत आहोत आणि हे रेकॉर्डिंग आम्ही सध्या करत आहोत RDG रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये. आणि या संपूर्ण विषयावरती मी जे मगाशी म्हटले की सिनेमा, तर ह्या विषयावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत असे खास व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं नाव आहे आदरणीय विजय पोहनकर सर. सर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या विशेष भागामध्ये. आणि सर फिल्म निर्माता, दिग्दर्शक आणि त्यासोबतच लेखकही आहेत. आणि सरांचा भाकर हा चित्रपट 2014 याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर सुरुवात आपण या ठिकाणीच करू की आपल्या विदर्भात आपण जे म्हणतो की एवढं सगळं टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट इतक्या दूरपर्यंत पोहोचतं, मग ते लोकांना कळत का नाही. सर तुम्ही विदर्भातूनच, त्यातही मातृतीर्थ जिल्हा. तर भाकर हा चित्रपट तयार करायचा किंवा चित्रपटाचं तुमचं घरचं कुठलं बॅकग्राऊंड नसताना तुम्हाला कसं वाटलं की आपण चित्रपट निर्मिती करावी. ॲक्च्युली विषय असा होता की शेतकऱ्यांची नाड असलेल्या परिवारातून आलेलो आहे आणि वेदना कुठंतरी मांडायच्या होत्या. वेदना मांडायच्या पत्रकारितेच्या दुनियेतून ते मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ग्लोबलायझेशन मला करता नाही आलं. म्हटलं ग्लोबलायझेशन करायचं तर माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्यांचं दुःख हे जागतिक व्यासपीठावर गेलं पाहिजे, म्हणून मग मी भाकर या चित्रपटाच्या निर्मितीला हात घातला. मुळात फक्त लेखन केलं होतं, खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या होत्या, पण अपसुकच लेखकही झालो आणि दिग्दर्शकही झालो आणि निर्माताही झालो. क्या बात आहे. आणि जसं तुम्ही एक बुलढाणा, त्यातही तुम्ही म्हटलं की आपण शेतकऱ्याच्या परिवारातून आलेले, मग चित्रपट निर्मिती करायची, त्यात आपल्या विदर्भामध्ये प्रचंड टॅलेंट आहे असं नेहमी म्हटलं जातं, पण त्याला त्या पद्धतीनं कधी व्यासपीठ मिळत नाही. याविषयी तुम्ही काय सांगाल. नक्कीच माझे मूळ अकोल्यातूनच मी चित्रपट क्षेत्राशी माझी नाळ जोडल्या गेली. प्राध्यापक तुकाराम बिळकर सर यांना आम्ही अभिप्रेत होतो. डॅडी देशमुख साहेबांशी आम्ही बघून होतो आणि अकोल्याला माझं आगरकरमध्ये माझं शिक्षण झालं. जिल्हा परिषद आगरकर शाळेतून आम्ही सगळ्या गोष्टी बघत होतो आणि इथंच ते बाळकडू मिळालं आणि असं वाटलं की या क्षेत्रात गेलं पाहिजे. मी 87ला सरांना बोललो होतो की सर मी एक दिवस चित्रपट निर्माता बनेन. ज्यावेळेस मला चित्रपटाचा चीज समजत नव्हता, पण ती एक क्रेज होती की या क्षेत्रामध्ये. आणि खरंच अकोलेकरांनीच नाही तर विदर्भातल्या लोकांनी डॅडींना आठवलं पाहिजे की त्या माणसाने एवढं मोठं व्यासपीठ आपल्यासाठी तयार करून ठेवलं होतं. आणि प्रचंड, तुम्हाला सांगतो, प्रचंड विद्वत्ता, कलावंत, मी झाळपट्टीपर्यंत जाऊन आलो, प्रचंड आर्टिस्ट इथं आहेत. सर पण डॅडी देशमुखांचं जे स्वप्न अधुरं राहिलं, बऱ्याचशा लोकांनी ते प्रयत्न करून बघितले की आपण ह्याला पुढे न्यायचं किंवा त्यांचा वारसा कमीत कमी आपण चालवायचा, हे सातत्याने प्रयत्न होतात. पण तरी सुद्धा विदर्भामधल्या त्या टॅलेंटला तुम्हाला असं वाटतंय का की मुंबई सारख्या एका स्वप्ननगरीमध्ये गेल्यानंतर ती संधी मिळते. नाही, प्रत्येक हजारो मुलं मुली तिथे येतात, सगळ्यांनाच स्कोप भेटते असं अशातला भाग नाही. पण तुमचं टॅलेंट आहे, तुम्हाला संधी नक्की मिळेल या गोष्टीवर मी हे आहे, बिलकुल गाढ विश्वास आहे माझा. आणि माझ्या लिखाणावर किंवा माझ्या याच्यावर मला विश्वास होता आणि मला ती संधी मिळाली. मला खूप सारा स्ट्रगल निघालं. माझा वादळ चित्रपट मी लिहिला, माझ्या 4 सिरियल लिहिल्या, त्यानंतर माझा स्वतःचा चित्रपट मी लिहिला, माझे 2 चित्रपट आहे. आता मी अकोल्यातच पुन्हा मालिका जी सुरू करतोय की सोशल बेसिकला मी वेब सिरीज सुरू करतोय. त्यानंतर खूप मोठा एक सिनेमा दीपस्तंभ हा सिनेमा मी तर लॉन्च करण्याचा प्रयत्न करतो, कारण की इथल्या लोकांना ते मिळालं पाहिजे, विदर्भातल्या मुलांना तो फोकसिंग मिळाला पाहिजे असं मला वाटतं. सर आता तुम्ही जे बोलले की दीपस्तंभ किंवा तुमची जी काही वेब सिरीज येणार आहे, तर तुमचं म्हणणं आहे की विदर्भातल्या टॅलेंटला ती संधी मिळाली पाहिजे. तर हे सगळे कलावंत तुम्ही आणि तुमचे लोकेशन सगळे विदर्भातले असणार आहेत का. 100%. माझा भाकर चित्रपट हा परिपूर्ण सातपुड्याच्या कुशीत सोनाळा वरवड या भागामध्ये मी तो पूर्ण शूट केला. एकही फ्रेम मी मुंबईमध्ये किंवा अदर ठिकाणी केली नाही. अकोल्यामध्ये मी 26 एपिसोडचं, अकोल्या शहरात एवढे छान सिनरी आहेत, एवढे चांगले लोकेशन्स आहेत अकोल्या शहरामध्ये, फक्त माझा चष्मा लावा लागेल. माझ्या चष्म्याने जर बघितलं तर अकोल्यामध्ये खूप चांगले स्पॉट आहेत जिथं आपण छान शूट करू शकतो. तुम्हाला आठवत असेल तर सिटी चॅनल म्हणून होतो, त्यावेळेस मी 2002ला दिल की बात जुबा से हा एक रोड अँकरिंग शो अकोल्यामध्ये शूट करत होतो. आणि ते अकोल्यातले एवढे छान लोक तर टीव्हीत बघितल्यानंतर अच्छा हे अकोल्यातलं आहे का, असं पण होतं.
बिलकुल सर. आणि आता तुम्ही जी तयारी तुमची सुरू आहे सगळ्यात या गोष्टींसाठी, पण मुंबईसारख्या स्तरावरती जाऊन मोठं नाव मिळवायला किंवा विशेष करून मुलींच्या किंवा महिलांच्या बाबतीत एक कास्टिंग काउच म्हणा किंवा एक फसवणुकीचे जे काही प्रकार होतात, तर याविषयी या इंडस्ट्रीबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हे बघा, प्रत्येक इंडस्ट्री तुम्ही कशी घेता याच्यावर डिपेंड आहे. आमची इंडस्ट्री बदनाम आहे हे सर्वश्रुत आहे, पण असं प्रत्येकासोबत घडेल असं नाही. की तुम्ही कशी पहल करता, तुम्ही स्वतःला इंट्रोड्यूस कसं करता, त्याच्यावरती इंडस्ट्री आहे. तुम्ही स्वतःच जर म्हटलं की मी कॉम्प्रा आहे, तर जग तुम्हाला त्या नजरेने बघेल. तुम्ही म्हटलं की शो मस्ट गो, माझं टॅलेंट बघा, माझ्या टॅलेंटवर मी जातो, तर ते होते. स्ट्रगल येईल. काही लोकांना स्ट्रगल नको असते आणि मग लोक इंडस्ट्रीला बदनाम करतात. लोकांना स्ट्रगल करायची हिंमत नसते, तर मग लोक म्हणतात की नाही, ते इंडस्ट्री घाण आहे. असं नाही, असं होत नाही. आता मला म्हणून अनेक मुलांना म्हणतात किंवा पैसा लावा लागतो. मी खूप मुलांना संधी दिली भाकरमध्ये, नवीन मुलांना. मी कोणालाच काही हे नाही, 1 रुपयाचं कोणाचं हे नाही आहे. असं काही नसते. प्रत्येक इंडस्ट्री, आता ऑफिसमध्ये काय होत नाहीत का लोकांच्या, शाळेमध्ये काही प्रकार होत नाहीत का, होतात. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये होतात. सो तुम्ही ज्या आत्मविश्वासाने या इंडस्ट्रीविषयी बोलत आहात, तुम्हाला या इंडस्ट्रीविषयी सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कोणती? या इंडस्ट्रीला जात विचारला जात नाही. क्या बात आहे. तुमचा बाप कोण आहे, तुमचं सरनेम कोण आहे, तुम्हाला लोकांना काही घेणं देणं नाही. तुमचे कोण्या धर्माच्या, तुम्ही कोण्या पंथाच्या. आता अनेक प्रोड्युसरच्या मोबाईलमध्ये माझं नाव विजय रायटर असंच लिहिलेलं आहे आजही. कारण की त्यांना फक्त तुमचं काम, तुमचं टॅलेंट एवढंशीच घेणं देणं आहे. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ॲड्रेस इनफ, तुमचा ईमेल ॲड्रेस, बाकी त्यांना काही घेणं देणं नाही. तुम्ही कुठून आला, तुमचा बाप कोण आहे, तुमचं गाव कुठलं आहे, काही घेणं देणं नाही. बिलकुल सर. तुम्ही चित्रपट महामंडळामध्ये सुद्धा आहात, तर या माध्यमातून इथल्या टॅलेंटला आणखी काय काय नवीन संधी तुमच्या माध्यमातून मिळतील? मी जी वेब सिरीज सुरू करतोय, ती वेब सिरीज एकूण 26 एपिसोडची आहे आणि 6 मर्डरिस्ट सब्जेक्ट आहेत, वेगळे सब्जेक्ट आहेत. आजपर्यंत तरी सोशल मर्डरनेस या सब्जेक्टवर कोणी हात घातला नाही. त्यामुळे जवळपास 100-150 मुलांना संधी मिळू शकते. क्या म्हणजे बात आहे. मुला मुलींना, ज्येष्ठांना, वृद्धांना. म्हणजे याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर्स आहेत, जे 80 वर्षापर्यंतचे कॅरेक्टर्स आहेत. आणि आजही माझ्या चित्रपटाचा जो मेन कॅरेक्टर आहे, मेन आहे, तो मला माहिती नाही. हो. किती स्त्री आहे, की तो पुरुष आहे, हेही मला माहिती आहे. कारण मी त्याला अजूनही गेलं आहे. म्हणजे तुम्ही आशिकी जर बघितलं असेल तर लोकांना माहिती नव्हतं की हिरो हिरोईन कोण आहे. मला स्वतः ॲज अ रायटर मी लिहिलेलं आहे, पण मी अजूनही ते कॉन्क्रीट नाही की माझा हिरो आहे की हिरोईन आहे. क्या बात आहे. तर नक्की, म्हणजे खूप जे तुम्ही सांगताय ना, ते आमचा इंटरेस्ट आणखी जास्त वाढवले त्या गोष्टींमध्ये. आम्ही नक्की या सगळ्या गोष्टींची वाट बघत आहोत. पण जसं म्हणतात की कुठलंही काम करायचं तर एक मोठी टीम लागत असते, तर कलावंतांव्यतिरिक्त सुद्धा बाकी डिपार्टमेंटला पण विदर्भातल्या लोकांना तुम्ही घेणार आहात? आज जिथं बसलेलो आहे, RDG मध्ये बसलेलो आहे, एवढं छान इथं ॲटमॉस्फिअर आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं की फक्त तुमची चष्मा बदलण्याची पद्धत आहे. अकोल्यामध्ये खूप सारं टॅलेंट आहे. अकोल्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. अकोला, अमरावती आहेत, बुलढाणा आहेत. बुलढाण्यामध्ये किती चित्रपट तयार झाले लोकांना माहिती पण नाही. अकोल्यामध्ये किती चित्रपट तयार झाले अनेक लोकांना माहिती आहे. फक्त आता या डिजिटल युगामध्ये ते लोकांना माहिती पडावं. आणि माझं इच्छा आहे की लोकांनी हिंमत करून या क्षेत्रामध्ये यावं. फसवणूक होणार नाही याची स्वतःहून काळजी घ्यावी. कारण की फसवणूक करणारे सुद्धा असतात आणि मदत करणारे पण इंडस्ट्रीमध्ये भरपूर आहे. माझं आर्टिस्ट ॲज अ मुली किंवा मुलं असतील तर मुलींनाही माझं सांगणं आहे की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या कामावर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्हाला इथं संधी मिळेल. बिलकुल सर. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात, मला असं वाटतं की खूप लोक आता वाट बघत असतील की तुम्ही काय घेऊन येणार आहात आणि तुमच्यासोबत जोडण्याचा पण प्रयत्न करतील. पण त्यांच्या पालकांना तुम्ही जाता जाता काय सांगा? आपल्या मुलांच्या पाठीमागे खंबीरतेने उभे राहा. त्यांचं ते जर खरंच आर्टिस्ट असतील, भपका जो असतो ना की मला येतं, त्याच्यावर न जाता आपल्या मुलातले खरे गुण ओळखा आणि त्यांना नक्की संधी द्या. माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या आईवडिलांनी, म्हणून मी आज इंडस्ट्रीमध्ये आलो. त्यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवला नसता तर मी आज कुठंतरी शेतकरी म्हणून शेती काम किंवा माझा व्यवसाय करत असतो. पण त्यांना वाटलं, त्यांनी गो हेड, तुला वाटतं तुझ्यात टॅलेंट आहे. आणि माझे वडील माझं लिखाण वाचायचे आणि मला म्हणायचे की काहीतरी कर, लिही, काहीतरी कर, तू छान लिहितोस. आईवडिलांनी तेच म्हणलं, तू आर्टिस्ट आहेस, आर्टिस्ट सारखा जग. एवढा आईवडिलांनी नक्की करावं. सुरक्षा द्यावी, बॅकलॉगिंग द्यावं, पाठी राखा म्हणून त्यांनी उभं राहावं, पण मुलांना पाठवावं नक्की. बिलकुल सर.
खूप छान तुम्ही सांगितलेले आहेत आणि तुम्ही जो नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहात या ठिकाणी जे काही नवीन तुम्हाला प्रयोग करायचे आहेत त्या सगळ्यासाठी तुम्हाला आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही आलात एवढा वेळ दिला त्यासाठी तुमचं अगदी मनापासून आभार. थँक्यू. तर हे होते आदरणीय विजय पोहनकरजी जे निर्माता दिग्दर्शक आणि लेखक सुद्धा आहेत आणि आता आपल्या विदर्भामध्ये तेही स्पेशली अकोल्यामध्ये काहीतरी नवीन घेऊन येत आहेत आणि आम्ही सुद्धा प्रत्येक वेळेला याच योलो स्पॉटलाईटच्या माध्यमातून तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी नवीन घेऊन येत राहणार आहोत. तेव्हा परत भेटूया नवीन भागामध्ये नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत धन्यवाद.